पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। प्रेमाने बोलत नव्हते मी, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका। आरती पण हॅलो, हॅलो, हाय। माझ्या बहिणीला सोडायला आलो होतो। आद्याचं लग्न हिच्या मावस भावाशी झालंय म्हणून। अहो तुम्ही असं का बोलताय? मी ओळखतो तुम्हाला। राईट। तुमची बहीण साखरपुड्याला येणारच ना? तुम्ही पण येताय ना आतमध्ये? ऍक्च्युली माझी महत्वाची मीटिंग आहे ऑफिसला, सो मीटिंग पुढे टाकला ना? मग नाही, महत्वाची आधीपासूनच ठरलंय। ठीक आहे, मग मीटिंग आटपली की या, पण नक्की या, कारण आज आमचा साखरपुडा आहे। आमच्या आयुष्याची आज नवीन सुरुवात आहे। नक्की या, त्यामुळे आज आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे। बाय। चल, तुमचे आई बाबा ते गाडी पार्क करत आहेत, येतील। ऍक्च्युली हे सगळं इतक्या लवकर घडलं, मी तर खूप खुश आहे। आणि तू? आरती, हाय। हाय। तू इथे काय करतेस? तू तर राहत होतीस ना? मला अमूल्य तर म्हणाली की तू आतमध्ये। अगं आताच होती ती, आता जस्ट बाहेर आली। हे आले ना म्हणून। ताई बरं चल, आपल्याला तयार व्हायचंय ना, चल तुम्ही बसा ना आतमध्ये। नाही, माझे आई बाबा येत आहेत ना, म्हणून मी थांबलोय। अच्छा चल चल चल, आई म्हणाली लवकर तयार व्हायचंय। मी आलेच। एक मिनिट। हाँ, तिला रेडी करायचं आहे ना? चल चल, मी पण येते। अगं काही लागलं तर मी बोलवते ना तुला, तू तोपर्यंत आईची मदत करा, मी आलेच तिला रेडी करून। अमूल्य, अगं एक तायडे, काय झालं? काय म्हणाला तो? आज कशासाठी आला होता इथे? सांगते सांगते, पण ही सारी काका मागे मागे येते ना, तेच कळत नाही। काय हवंय तिला? अगं हो, मी होते तिच्यावर लक्ष ठेवून, पण तरी येऊन विचारून गेलीच की तू कुठे म्हणून। मागावरच असते यार। मला ना आता विक्रांतची भीती वाटू लागली। त्यांनी धमकी दिली मला आज। धमकी?
हो. तू जर का मला होकार दिला नाहीस ना तर तुला माहित नाही मी काय करेन. काय करणार आहात तुम्ही? मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. पण मग मी विक्रांतला समजावून सांगितलं आणि नेमका तेवढा तिथे गौतम आला. तायडे, त्यांनी तुला विक्रांत सोबत बघितलं तर नाही ना? हो ना, पाहिलं त्याने. पण मग विक्रांतने सावरून घेतलं सगळं. तो म्हणाला की मी आद्याला सोडायला आलो आणि मग गेला तिथून. अरे यार तायडे, तो पुन्हा इथे यायला नको. हो. एवढा मागे लागेल ना असं वाटलं नव्हतं खरं. बरं तायडे, चल तू तयारीला लाग, मी आलेच. काकू, तुम्हाला दोघींना मावशीने आत बोलवलंय, बघता जरा. हा. हा? आरती तयार झाली का बघ जरा. अरे मी मावशीची मदत करते ना. आणि अमूल्य आहे आरती बरोबर, डोंट वरी. तुझ्या दादाचा फोन. अरे आता तूच बोल त्याच्याशी, मी जरा जाते मावशीकडे, ती वाट बघते. हा हा बोल वेदांत. अरे तू आणि आद्या कुठे आहात? विसरलास का वेदांत तू? अरे आज आरतीची एंगेजमेंट आहे, आम्ही दोघं तिकडेच आलो आहोत. आणि ती नवीन स्टाफ मेंबर? अरे तिच्याच बहिणीचा साखरपुडा आहे, मग ती इथेच असणार ना. आणि तिने सुट्टी पण टाकली आजची. अरे पण माझ्याकडे ऍप्लिकेशन नाही आलं आणि मला महत्वाचं बोलायचं होतं, टास्क बद्दल. मी काय म्हणतोय, आपण उद्या बोलूयात ना. ती पण असेल तिथे. काही अर्जंट असेल तर मला सांग, मी सांगतो तिला. काही नाही, उद्या बोलू. ठेवतो. ओके, बाय. दाद्या यार, वाचवलंस तू मला खरंच. नाही तर उद्या ऑफिस मध्ये जाऊन त्या जीवाने इतका चिवचिवाट केला असता ना. कोण जीवा? अरे नाही, काही नाही. ते अमूल्या, तू या आधी पण 2-3 वेळा बोललीस. मला समजेल का हे चिवा प्रकरण काय ते? सांगते ना मी तुला. ते ताई माझी आता वाट बघत असेल ना, तिला तयार पण करायचंय. मी तुला नंतर सांगते पक्का. हा, आलेच. बरं, आता अंगठीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो हो, उशीर होतोय ना. राहिली कुठे आरती? मी बघून येऊ का, रेडी झालीये नाही झालीये? आल्याच बघ. अरे वा. ताई, अंगठ्या घेऊन येतेस? आणते आणते. माझ्या आयुष्याचा निर्णय आई आणि अण्णांनी घेतलाय आणि तो कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाही. कारण आज आमचा साखरपुडा आहे. आमच्या आयुष्याची आज नवीन सुरुवात आहे. लग्न समारंभ आहे, 2 कुटुंब जुळतायत, हसूनच बोलणार ना. प्रेमाने बोलत नव्हते मी, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका.
दादा हा विक्रांत कुठे आहेस? दादा एक सॅड न्यूज आहे. हा? तिचं लग्न ठरलं. कोणाचं? तिचं. अच्छा हा, त्या मुलीचं नाव काय तिचं? दादा आता काय उपयोग नाव समजून. ती माझी कधीच नाही होणार. सगळं संपलं दादा. फिनिश. विक्रांत काय करायचंय तर मी बघतो, तू नाव सांग तिचं. जाऊ दे दादा, माझ्या नशिबातच नव्हती ती. विक्रांत तिचं नाव सांग लवकर. दादा तू आता काहीच करू शकणार नाही सरी. आता जे करायचं ते मी करणार. सॉरी दादा, मला जाता जाता तुझा आवाज ऐकायचा होता म्हणून. अरे जाता जाता म्हणजे? मला नाही जगायचंय रे. विक्रांत हा काय वेडेपणा आहे? तू कुठे आहेस? आय एम सॉरी दादा, माफ कर. विक्रांत तू कुठे आहेस? दूर. थँक्यू दादा, तू माझ्यासाठी खूप केलंयस. आणि यू आर राईट, प्रेमात नाही पडायला पाहिजे. आयुष्य उद्ध्वस्त होतं त्याने. दादा माझ्याही हातात नव्हतं ना रे ते. पडलो मी प्रेमात, झालो मी तिचा. पण माझी ती कधीच झाली नाही. विक्रांत आर यू स्टुपिड? विक्रांत हॅलो. कट केलं आता. हा फोन ट्रॅक करायला पाहिजे. विजय सर, आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून टाक. पण सर ऐक, माझे मित्र आहेत डीसीपी मुंजे, त्यांना कॉल कर. त्यांना सांग लवकरात लवकर मला कॉल करायला. ठीक आहे ओके. विक्रांत 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 उठ. विक्रांत विक्रांत अरे काय केलंस तू? हे विक्रांत उठ. विक्रांत उठ ना. विक्रांत बघ कोण आलंय. डॉक्टर डॉक्टर कुठे आहेत? एमर्जन्सी लवकर लवकर. विक्रांत तू लवकर. विक्रांत सरक.
हॅलो विजय, ऐक ना, अर्जंटली संजीवनी हॉस्पिटलला ये आणि प्रतापला सोबत घेऊन ये. हा, तुम्ही डीसीपी मुंजेंना कॉल केला होता? ओके ओके. विजय ऐक, तुम्ही दोघे इथे येत आहे हे कोणालाच सांगू नकोस. ओके, लवकर ये. हा. मिस्टर वेदांत. डॉक्टर, थँक्यू सो मच, तुम्ही इतक्या शॉर्ट नोटीसवर आलात. काय झालं विक्रांतला? आय गेस विक्रांतने हे कन्झ्युम केलंय. ओ नो. किती वेळ झालाय? आय थिंक 1-2 तास, कारण त्याचा शेवटचा कॉल आला आणि मी लगेच गेलो. आपण त्याच्या सिस्टम मधून सगळं पॉइझन रिमूव्ह करू. आपण हा प्रकार अटेम्प्ट टू सुसाईड असल्या कारणाने तुम्हाला पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करावं लागेल. सी आता क्रिमिनल केसेस होत नाही, पण ही फॉर्मॅलिटी खूप महत्वाची आहे. डॉक्टर, तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा. माझा PA तो डीसीपींशी बोलतोय आणि ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही प्लीज ट्रीटमेंट सुरू करा ना. हो, मी ट्रीटमेंट सुरू करतो, पण पेशंट जर क्रिटिकल झाला तर आम्हाला पोलिसांना इन्फॉर्म करावंच लागेल. आय कॅन अंडरस्टँड डॉक्टर, प्लीज डोंट वरी. सर. हां विजय, तू कॉल केला होतास? हो, माझं मुंजी साहेबांशी बोलणं झालंय, पण सर तुम्ही एकदा बोलून घेतलं असतं त्यांच्याशी तर बरं झालं असतं. ओके. हॅलो मुंजे साहेब, वेदांत वानखेडे बोलतोय. नाही, नथिंग सिरियस, पण डॉक्टर म्हणतायत की पोलीस केस होऊ शकते. नाही, मला नाही वाटत की हा मॅटर इतका सिरियस होईल. फक्त तुम्ही लक्ष द्याल का? थँक्यू. सर, मी पुढच्या फॉर्मॅलिटीचं बघतो. क्रांत यार, तू का केलंस हे? हा बोल दादा. आद्या, ताबडतोब संजीवनी हॉस्पिटलला ये. संजीवनी हॉस्पिटल? का रे, काय झालं? अगं, विक्रांतने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. मी त्याला हॉस्पिटलला घेऊन आलोय. सुसाईड? विक्रांत? आद्या, ऐक ना, ओरडू नकोस. कोणालाही काही सांगू नकोस. तू प्लीज हॉस्पिटलला ये. त्याने काही सांगितलं का तुला? आई ना, तितका वेळच नाही मिळाला. नशिबाने त्याचा फोन ट्रॅक केला आणि त्याला हॉस्पिटलला घेऊन आलोय. तू लवकर ये प्लीज. आद्या, काय झालं? आद्या, शांत हो, शांत हो. काय झालं? हे घे बाळा पाणी. विक्रांतने सुसाईड अटेम्प्ट केलाय. अचानक?
माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. ह्या अशा कंडिशन मध्ये आपण एंगेजमेंट पोस्टपोन केली तर अण्णांना जे योग्य वाटतं तेच होईल. अगदी बरोबर बोलतेस तू. शक्यच नाहीये ते, अजिबात शक्य नाहीये. अण्णा मी काय म्हणतो, म्हणजे अगदीच 5 मिनिटाचाच कार्यक्रम राहिलाय ना. म्हणजे एकमेकांना आम्ही अंगठा घातला की झाला साखरपुडा. हवं तर आपण नंतर सेलिब्रेट नको करूयात. हो, आणि शुभ कार्य असं थांबवलं तर अपशकुन झाल्यासारखं होईल नाही का? कसं आहे डॉक्टर साहेब, फक्त 5 मिनिटाचा कार्यक्रम आहे, पटकन करून घेऊया. पुन्हा मी असेन नसेन माहिती नाही ना. बघा, मी तुमची अगदी मनापासून माफी मागतो. जरा विचार करा ना तुम्ही. समजून घ्या जरा, त्या मुलाचं काय झालं असेल, काय होणार आपल्याला काहीच माहिती नाही. जरा विचार करा, समजून घ्या जरा प्लीज. तुमच्या कुटुंबामध्ये असं काही घडलं असेल तर काय करणार होतो आपण? प्लीज समजून घ्या. ठीक आहे अण्णा, म्हणजे तुम्हाला आत्ता नसेल करायचा साखरपुडा तर इट्स ओके, आपण नंतर करूया. थँक्यू सो मच. आपण जाऊया प्लीज लगेच. आम्ही निघतो. बरं सार्थक, तुम्ही व्हा पुढे. आम्ही सगळेजण येऊन तिथे गर्दी करत नाही. मी जाते त्यांच्या बरोबर. हो ठीक आहे, पण जे काही असेल तर प्लीज आम्हाला इन्फॉर्म करा. आई आणि आजीला प्लीज यातलं काही कळू देऊ नका, त्यांना खूप टेन्शन येईल. डोंट वरी आद्या, नाही सांगणार आम्ही. नाही, आणि हॉस्पिटल कुठलं? संजीवनी ना? हा, तिकडे बरेच डॉक्टर्स माझ्या ओळखीचे आहेत. काय वाटलंच तर मला फोन करा. हो का? हो, काळजी घ्या. सावकाश जा रे, आणि प्लीज आम्हाला कळवा. हो हो. माफ करा, म्हणजे मी फोन करतो तुम्हाला. आपण ठरवूया पुढची तारीख काय असेल ती. हां ठीक आहे, येतो आम्ही. बर ठीक आहे. आरती, मला जेन्युइनली वाटतं तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करावास. आय लव्ह यू आरती. तायडे, बोल ना प्लीज. अशी गप्प नको राहूस. तायडे प्लीज, अगं बोल ना काहीतरी प्लीज. काय बोलू अमूल्य, मला काहीच सुचत नाहीये. तो आला
तुला भेटला आणि त्यानंतर आत्महत्येचा विचार. मला खरंच वाटलं नव्हतं की तो असं सगळं करेल. फ्रीड आहे का तो? हे असं रस्त्यावर प्रपोज करणं वगैरे सगळं ना. तेच तर माझ्याही मनात तेच विचार सुरू आहेत तायडे. म्हणजे प्रेमासाठी तो जीव द्यायला निघेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. मला वाटलं तो श्रीमंत मुलगा आहे आणि अशी मुलं करतात फ्लर्ट. पण हो ना. आणि लग्नाबाबतीत मी त्याचा विचार केलाच नव्हता, कारण माझं आधीच ठरलं होतं. आई आणि अण्णा माझ्यासाठी जो मुलगा ठरवतील मी त्याच्याशीच लग्न करेन, कारण तेच माझ्यासाठी योग्य आहे ना. अमूल्य, मी कुठेतरी चुकतेय का? मी हे सगळं घरी आधी सांगायला हवं होतं. असे ना असंख्य प्रश्न माझ्या मनात आहेत. डोळ्यासमोर फक्त तो उभा आहे. तू जर का मला होकार दिला नाहीस ना तर तुला माहित नाही मी काय करेन. मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. मला खरंच खूप भीती वाटते अमूल्य. तायडे शांत हो. हे बघ, तुझं काहीही चुकलेलं नाही. हो, पण हे सगळं माझ्यामुळे झालंय. आपण त्याला भेटायला जायला पाहिजे का? नाही, जायलाच हवं. चल. एक मिनिट तायडे, पण त्याच्या घरच्यांना आवडेल का आपण तिथे आलेलो? आणि हॉस्पिटलमध्ये सगळेच असतील ना. आपण तिथे गेल्याने उगाच गर्दी नको. नाही, होऊ दे गर्दी, काही नाही होत. हे बघ अमूल्य, मला असं वाटतं की आपण जायला पाहिजे. दादा, शांत शांत. दादा, विक्रांत कसा आहे? तो असं काही करेल असं खरंच वाटलं नव्हतं. अगं, त्याची ट्रीटमेंट सुरू आहे, ठीक होईल तो. मला एकदा भेटायचंय त्याला, प्लीज. हात द्या. आपण आता त्याला नाही भेटू शकत. मला पण फक्त एकदा भेटायचंय. सारिका, वेदांतने सांगितलंय ना सध्या कोणी भेटू शकत नाही म्हणून. अरे हे बघ, मी जाऊन डायरेक्ट भेटणार नाही. हवं असेल तर नामनं बघते, पण प्लीज प्लीज मला त्याला एकदा बघायचंय. खूप चांगला मित्र आहे माझा, मला काळजी वाटते ना त्याची. एक मिनिट सारिका, कुठे आहोत आपण आणि काय चाललंय तुझं? विक्रांतची कंडिशन बघितलीस तू आणि तुझं हे रडगाणं सुरू आहे. हे बघ, माझ्या समोर ही असली नाटकी चालणार नाही, तर आधीच सांगतोय. दादा, तू प्लीज शांत हो. अगं, एका मुलीमुळे विक्रांतची अवस्था बघतेस का तू? आणि तू मला म्हणतेस शांत हो? कसा शांत हो मी? त्या मुलीमुळे विक्रांतचं आयुष्य बर्बाद झालंय. त्या मुलीला सोडणार नाही मी. तुला माहितीये का कोण आहे ती मुलगी? नाही, अजून तरी नाही. पण विक्रांतचा फोन आहे माझ्याकडे आणि त्यात तिचा नंबर आहे. ती मुलगी ना? मिस्टर वेदांत, अहो काय हे? कसला गोंगाट चालू आहे? हे हॉस्पिटल आहे. आत डिस्टर्ब होते सगळ्यांना. सॉरी डॉक्टर, सॉरी. इट्स ओके. सारिका, आद्या, तुम्ही दोघीच चला माझ्यासोबत. पण दादा. सारिका, चल. चल.
दादा, मी तुला सांगते, हे सगळं ज्या मुलीमुळे होतंय ती मुलगी नक्की कोण आहे ते. ती मुलगी आपली आरती आहे दादा. काय? येस, आपली आरती. दादा, तिच्यामुळे हे सगळं होत आहे. तुम्हाला आठवतंय तुमच्या लग्नात त्या दोघी सतत पुढे पुढे करत होत्या दादा. तेव्हापासून ते आरती त्या विक्रांतच्या मागे आहे. तिने आधी सुरुवातीला प्रेमाचं नाटक केलं, पण नंतर त्याला धोका दिला. यु नो व्हॉट दादा, ती साखरपुड्याला हो म्हणाली म्हणून विक्रांतने जीव द्यायचा प्रयत्न केलाय. सारिका, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तू काय बोलतेस कळतंय का तुला? दादा, प्लीज ट्रस्ट मी. मी खरं तेच सांगतेय. जीव घाबरा का होतोय माझा. विक्रांत फोन का उचलत नाहीये. हॅलो हॅलो वेदांत. वेदांत, अरे नको नको ते विचार येते माझ्या मनात. अरे विक्रांत फोन उचलत नाहीये रे. वेदांत, अरे वेदांत बोल ना काहीतरी. विक्रांत कुठे आहे? आई तू टेन्शन नको घेऊस. मी सांगतो त्याला कॉल करायला. तू खरं बोलतोयस ना? वेदांत, तुझा आवाज नेहमीसारखा नाही येत आहे. विक्रांत ठीक आहे ना? वेदांत, अरे बोल ना. आई सगळं ठीक आहे. एक महत्वाचं काम आहे, मी करतो फोन. लवकरच करतो. तू काळजी करू नकोस. ठेवतो. अरे पण ऐक. सुमन, नका एवढा विचार करू तुम्ही. काही काही गोष्टी ना आपल्या हातामध्ये नसतात. आज हा साखरपुडा व्हायचा नव्हताच. उगाच हे असं काही विघ्न आलं असतं का मला सांग. पण तुम्ही बघितलत ना, एवढं सगळं झालं तरी गौतमच्या आई वडिलांना केवढी घाई होती. त्यांना आजच साखरपुडा करायचा होता. अजब अजब, माणसाचा स्वभाव अजब कोडा आहे खरंच. आणि तसंही आज साखरपुडा करणं चुकीचंच झालं असतं. आद्याकडे बघितलं ना, केवढी रडविली झाली होती. होणारच, सख्खा भाऊ आहे तिचा. अशा वेळेला आपण शुभ कार्याचा साधा विचार सुद्धा करू शकत. खरंय. मग का केलं असेल हो त्यांनी असं? म्हणजे एवढा अगदी जीव देण्या एवढा टोकाचा निर्णय. माणसाचं मन ना विचित्र रसायन आहे खरंच. खचला असेल कशाने तरी. त्या लोकांना काय कमी आहे? कसं आहे सुमन, पैसा, मान, सगळ्या सुखसोयी हे सगळं माणसाजवळ असून सुद्धा एकटेपणा असू शकतो. म्हणजे जे मनाला हवंय ते पैशाने विकत घेण्यासारखं नसेल कदाचित. तुम्हाला सांगतो, हल्ली ना डिप्रेशनचं प्रमाण खूप वाढलंय. बोलेन मी त्याच्या आई आणि भावाशी बोलेन कधीतरी. मी तर म्हणते तुम्ही त्याच्याशीही बोला. तुम्ही नीट समजावून सांगू शकाल त्याला. नाही नाही, सध्या
त्याच्याकडे हा विषय काढायला नको, कारण ना आत्महत्येच्या प्रयत्नानंतर खूप असं गिल्ट आलं असणार त्याला, त्याचं मन खात राहणार त्याला खूप. बोलेन त्याच्याशी बोलेन, पण सावकाशीनं बोलेन. या दोघी गेल्या कुठे? त्या सुद्धा डिस्टर्ब झाल्या असतील गेल्या असतील बाहेर कुठेतरी, येतील. हिला अमूल्याला फोन लावून बघा. आरतीच्या मनात काय चालू असेल कोणास ठाऊक. आपली अमूल्य कशी बोलून अगदी मन मोकळं करून टाकते, पण आरती नाही, आपली आरती सुद्धा खूप समजूतदार आहे. अबोल आहे थोडीशी, पण अविचारी नाही. हो दे, हे जरा सगळं नॉर्मल झालं ना की लगेच साखरपुडा करून टाकू. म्हटल्यास लग्न पण मागोमाग उरकून घेऊ. हा, काय झालं विक्रांत? सांगा डॉक्टर, कसा आहे विक्रांत आता? आम्ही आमची ट्रीटमेंट पूर्ण केली आहे, पण त्याला अजून 6 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागणार आहे. आम्ही त्याला स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करतोय. ओके, डोंट वरी. काय करताय तुम्ही दोघे इथे? नाही, काही नाही. ते वहिनीला फोन आला होता ना, तेव्हा त्या आमच्या घरी होत्या. ताईचा साखरपुडा होता आज. आम्हाला कळलं की विक्रांतला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. तो काळजी वाटली म्हणून त्याला भेटायला आलो. दादा आणि वहिनी पण इथेच आले. सगळेच आलेच, पण काय आहे ना, ही माझी फॅमिली आहे. तुमचा काय संबंध आहे? हे बघ, मला माहिती आहे तुझा राग माझ्यावर आहे, पण ही वेळ नाही. वेळ आणि ही जागा नाही आहे ना, म्हणून मी शांत आहे. तुला बघून ना माझं डोकं फिरतं. तू इथेही काहीतरी गोंधळ घालशील. आणि तसंही फॉर्मॅलिटीची काही गरज नाही. शो ऑफ साठी आलात ना, खोट्या आपुलकीची गरज नाही आम्हाला. कळलं? तुला कळतंय का तू काय? अमूल्य, जाऊ दे.
तर उभ्या का आहात? निघा इथून. मला इरिटेट नका करू. नॉनसेन्स.